आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे। दरम्यान राज्यात अद्याप जागा वाटपांचा तिढा सुटला नाही। तसेच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होणार का, याबाबतही राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे। याचबरोबर सोलापूर जागेबाबतही सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। याबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी भाष्य केले आहे। सोलापुरात भाजपाला उमेदवारी मिळत नाही, पण भाजपा एखादा चुपारुस्तुम उमेदवार काढेल। 2019 साली भाजपाने उमेदवार काढला, त्यांच्याकडे जातीचे प्रमाणपत्र नव्हते, ते प्रकरण कोर्टात चालू आहे। मात्र ते उमेदवारी बाबतीत कोणाचं काय काढतील ते सांगता येत नाही, असे म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपावर निशाणा साधला। प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळावी अशी सोलापूर काँग्रेस सदस्यांची इच्छा आहे। उमेदवारीबाबत हायकमांड निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य आहे। काँग्रेसचा कोणी उमेदवार असेल त्यासाठी जिल्हा काँग्रेसकडून तयारी केली जात आहे। तसेच जिल्हा अध्यक्षांची अडचण असल्यामुळे प्रभारी जिल्हा अध्यक्ष नेमलाय। जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला ज्या ज्या ठिकाणी अडचण आहे त्या ठिकाणी काम सुरू आहे, असे शिंदे म्हणाले।